प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा. कारण मागच्या 30 वर्षामध्ये लोकांनी आम्हाला पाहिलेलं आहे की हा माणूस काही असं शांत बसणाऱ्यापैकी माणूस नाही आहे. आम्ही वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आणि आता मार्केट कमिटीच्या माध्यमातून, शेतकऱ्यांचं समाजकारण करण्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टीतून आम्ही मागच्या अनेक वर्षापासून समाजामध्ये मिसळत आलेलो आहोत. आणि त्यामुळे आमचा चेहरा असा काही नवीन चेहरा नाही आहे लोकांना. आमच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांचे संसार उभे केलेले आहेत. अनेकांचे शिक्षण म्हणा, आरोग्याच्या बद्दलचं म्हणा, हे असे खूप त्यांना सपोर्ट केलेलं असल्यामुळे आज आमच्याबद्दलची पॉझिटिव्ह इमेज लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय. हे दिग्गज म्हणजे नुसतं काही पद पहिले होतं कधी काळी म्हणजे ते दिग्गज झालं असातला काही भाग नसतो. तुम्ही समाजामध्ये किती आहात आणि समाजाच्या उपयोगी किती आहात हा मुद्दा महत्त्वाचा असतो. त्यामुळे आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकाला आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून उपयोगी पडणारे माणसं आहे आणि त्यामुळे जनताच ठरवेल ना. आता आम्हाला जो प्रतिसाद भेटतोय, जिकडून सगळ्या बाजूकडून आमचं जे प्रतिसादामध्ये लोकांचा उत्साह वाढतोय, तर त्याच्यामध्ये आमचा उत्साह त्याच्यामुळे वाढतोच. आता मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की मागच्या दोन्ही उमेदवारांनी, जिल्हा परिषदचे जे सदस्य होते आमच्या सर्कलमधले, कुठलंही काम त्यांनी या ठिकाणी केलेलं नाही, कुठलंच नाही. त्यांनी त्यांचे फंड, जे त्यांच्या भागातला निधी जो असतो त्यांच्या वाटेला आलेला, तो निधीसुद्धा त्यांनी दुसऱ्या तालुक्यामध्ये नेऊन 20-20% विकलेला आहे. आणि त्यामुळे इथं त्यांनी कुठला रस्ता केला नाही, कुठं शाळा नाही, कुठं काय कसल्याच प्रकारचे कामं त्यांनी या मागच्या 10 वर्षात केलेले नाही. आणि त्यामुळे प्रचंड पोकळी या ठिकाणी बॅकलॉग निर्माण झालेला आहे कामाच्या बद्दलचा. आणि आता माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर या आपल्या पालकमंत्री आहेत आणि त्या DPDCच्या पण प्रमुख आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदच्या माध्यमातून, DPDCच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, या अनेक गोष्टीकडून आणि काही केंद्र सरकारच्या माध्यमातून या विविध योजना आम्ही या ठिकाणी आणून या भागाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकण्याची कॅपॅसिटी आमच्यात आहे. आणि असं तसं व्हिजन ठेवून विकासाच्या मुद्द्यावर मी या निवडणुकीला समोर उभे राहिलेलो आहे. नाही तर राजकारण म्हणल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण आमच्याबद्दल काही आरोप व्हायचा काही विषयच नाही. कारण आमचा चेहरा फ्रेश आहे. आम्ही कोणाचा रुपया आतापर्यंत कधी खाल्लेला नाही ना राजकारणातून काही रुपया कमवलेला आहे. आमचं जे काही आयुष्यभराची पुंजी आहे ती या ठिकाणी आमच्या शाळेच्यामध्ये आम्ही टाकलेली आहे. आणि त्यामुळे माझ्याकडे बोट दाखवून कुठला आरोप करण्यासारखं माझ्याकडे कुठली सत्ता नव्हती, माझ्याकडे कुठलं पद नव्हतं. त्यामुळे काही असा विषयच येत नाही ना माझ्यावरती आरोप होण्याचा. हां, आम्ही त्यांच्यावर आरोप जरूर करतोय. भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत. त्यांनी अखंड ते मोठमोठे बंधारे त्यांनी गिळंकृत केलेले आहेत. अख्खे रोडच्या रोड गिळंकृत केलेले आहेत. कुठंतरी जिल्हा परिषदमधून निधी आणायचा, शाळेचा रस्ता करतो म्हणायचं, 10-5 चिल्लरी काढायच्या आणि 3-3 लाखाचे बिलं उचलायचे. हिचे सगळे पुरावे माझ्याकडे आज उपलब्ध आहेत. डेफिनेटली करू. कारण लोक इथे पाण्या वाचून मरत आहेत आणि या लोकांना बंधारे केलेले असताना फक्त स्वतःच्या शेतीच्या विहिरीला पाणी लागावं म्हणून एक बंधारा तो चांगल्या पद्धतीने केलेला आमच्या ऐकण्यात आहे. बाकीचे सगळे बंधारे बोगस पद्धतीचे बंधारे केलेले आहेत आणि अनेक बंधारे तर असे कागदावरतीच केलेले आहेत असं आमच्या ऐकण्यात आहे. तर या सगळ्या गोष्टीची आम्ही तपासणी करू, चर्चा करू आणि त्यानंतरच आम्ही शांत बसू. मतदारांना मी एवढंच म्हणेन की ज्या पद्धतीनं आपल्या निवडणुका व्हायला पाहिजे त्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका होणं महत्त्वाचं आहे. कुठल्या भावनेच्या आहारी जाऊन उगाच काहीतरी भूल थापाला बळी पडायचं आणि कुठलं तरी बोगस आश्वासनं मिळवायचे, अशा पद्धतीनं विकास होत नसतो. तुम्ही कंपॅरिझन करा, मागच्या 10 वर्षात या उमेदवारांनी काय काम केलं. एकही काम केलेलं मला दाखवा, तुम्ही म्हणाल ते आपण तुम्हाला हे करू. आणि पुढच्या 10 वर्षात आमचं व्हिजन जे आहे ते पुढच्या 10 वर्षाचं आमचं व्हिजन बघा. आम्ही निश्चितपणे चांगलं काहीतरी करून दाखवू. कारण आमच्या मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही आमच्या संस्थेमध्ये काय प्रोग्रेस केलेला आहे, हॉस्पिटलचा काय प्रोग्रेस आहे, आम्ही उच्च दर्जाचं व्हिजन केव्हाही ठेवतो.
आमचं सभापतीपदी आल्यानंतर 100 दिवसात मी काय काय उपाययोजना केल्या मार्केट कमिटीमध्ये, त्याचा सुद्धा तुम्ही आढावा घ्यावा. जे लोक हे मागच्या 10 वर्षात करू शकले नाही ते मी फक्त मागच्या 100 दिवसामध्ये त्या लोकांना करून दाखवलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं पॉझिटिव्ह व्हिजन घेऊन आम्ही जनतेसमोर आलेलो आहोत आणि नक्की विजयी होणार आहोत. सर्व जनतेस मी या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला कमळासमोरचं बटन दाबून आपण आमच्या उमेदवारांना विजयी करावं. डॉक्टर सविता संजय रोडगे आणि प्रभाकर गजमल आणि अश्विनी अनिल पवार या आमच्या उमेदवार आहेत. त्या उमेदवारांना प्रचंड मतांनी आपण विजयी करावं असं आवाहन करतो. धन्यवाद.